विराजमान और कानों के द्वारा मुरली का ज्ञानामृत संजीवनी बूटी पी रहा हूँ। ब्रह्मा के साकार तन में पतित दुनिया में प्राणेश्वर मेरे लिए आए हैं। इसी स्मृति में रहते हुए बाबा को सम्मुख अनुभव करते हुए हम मुरली का अभ्यास करेंगे, उसको अपना बनाएंगे। तो आज है 13/7/2026 बापदादा मधुबन मधून महावाक्य आहे, गोड मुलांनो, हांजी बाबा, गोड मुलांनो, तुम्ही बाबाकडे आले आहात आपले जीवन हिऱ्या समान बनविण्याकरता। बाबांच्या आठवणीद्वारेच असे जीवन बनेल। प्रश्न: नवीन दुनियामध्ये उच्च पद मिळवण्याकरता कोणता एक मुख्य पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर: बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ज्या जुन्या नातेवाईकांनी तुम्हाला इतके दुःखी केलेलं आहे, आता त्यांच्यामधून मोह काढून टाका, म्हणजे त्यांच्या मोहाच्या जाळातून तुम्हा स्वतःला बुद्धी काढून घ्या. कारण सगळ्यांनी तुम्हाला खूप दुःखी केलेलं आहे ना, मग त्यांना कशाला अजून आठवण करता, दुःख वाढत जाईल. म्हणूनसाठी ज्या जुन्या नातेवाईकांनी तुम्हाला इतके दुःखी केले, आता त्यांच्या मोहाच्या जाळ्यातून बुद्धीला काढून फक्त माझी एकाची आठवण करा. त्यांच्यासोबत राहत असतानाही मन माझ्यामध्ये लावा. मन मनाभाऊचा मंत्र सदैव आठवणीत ठेवा, तर तुम्ही नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल. गीत चाललेलं आहे, तूने रात गवाई सोके और क्या किया आगे, क्या गाया है भक्ति में? हाँ, रात गवाया रात गवाया सो क्या और क्या किया, आगे क्या किया? और दिन गवाया खाके और कौड़ी तुल्य हीरे तुल्य जीवन कौड़ी तुल्य जाए। ऐसा बहुत ही अर्थपूर्ण है। ओम शांती। जसे मुलांना सर्व शास्त्राचे सार समजावून सांगतात, तसेच या गाण्याचे देखील सार तुम्हाला समजावून सांगतात. तेच सर्वांचे रुहानी बाबा आहेत. रुहानी मुलांना ब्रह्मात शरीराद्वारे बसून समजावून बाबा सांगत आहेत. बाबा म्हणतात, हे मुलांनो, काय म्हणतात बाबा? हांजी बाबा, तुम्ही जाणता आपला जन्म हिऱ्या समान बनत आहे. बाबांच्याकडे तुम्ही येताच मुळी हिऱ्या समान जन्म बनवण्याकरिता. हिऱ्या समान जन्माला म्हटलं जाते स्वर्गवासींच्या, त्यांचा जन्म हिरे समान असतो. कवडी समान जन्म आहे नरकवासियांचा. तुम्ही संगमयुगाला देखील जाणलं आहे. आपण आता संगमयुगीवासी आहोत. हे संगमयुग सर्वांसाठी कल्याणकारी आहे. या संगमयुगामध्येच सर्वांची गती सद्गती होते. पण कोण करतं? कोण करतं संगमयुगामध्ये सद्गती सर्वांची? जी कोण करतात? परमधाममधून येणारा मुसाफिर म्हणजे प्रवासी. मुसाफिर म्हणजे प्रवासी. त्याचं कशामध्येही म्हणजे तो कशातही फसत नाही. त्याला माहिती आहे आपण प्रवासी आहे, आपल्याला इथून जायचं आहे. तर मुसाफिर म्हणजे प्रवासी. परमधाममधून येऊन सर्वांची सद्गती करतात, तो प्रवासी आहे ना. तुम्ही काही प्रवासी नाही आहेत. तुम्ही येथे येऊन परत जात नाही. तुम्ही ड्रामामध्ये खेळत राहता. बाबा म्हणतात, जुन्या दुनियेमध्ये येऊन मग निघून जातो. मुले तुम्ही जाणता, सेवा करणारे फक्त हेच एक प्रवासी मुसाफिर बाबा आहेत, जे येऊन आम्हा मुलांची खूप मोठी सेवा करतात. बाबा काय करतात आपली? काय बोलले बाबा? खूप मोठी. किती मोठी हो? किती मोठी? काहीतरी त्याला उपमा द्या किंवा काहीतरी सोमान द्या, नाही तर काहीतरी म्हण सांगा. किती मोठी, किती मोठी. काय करतात बाबा आपल्यासाठी? नर जो करनी करे नारायण बन जाए, नारी जो करनी करे सो श्री लक्ष्मी बन जाए. वो करनी कैसे करनी है?
मन बुद्धि संस्कार कैसे चलाने वो सिखाते बाबा। इतनी बड़ी, मनुष्य से देवता कितना ऊंचा लक्ष्य आहे, देखो तो जरा। तो बाबा म्हणतात, जे मुसाफिर प्रवासी बाबाच येऊन आम्हा मुलांची खूप मोठी सेवा करतात, अशी सेवा दुसरा कोणी करू देखील शकणार नाही. सेवेसाठीच बोलवतात की येऊन आम्हा पतितांची सेवा करा. बाबा देखील म्हणतात, मी मुलांच्या सेवेसाठीच आलो आहे, कारण मुले खूप दुःखी आहेत. बोलवतात देखील, आमचे दुःख दूर करा आणि शांती द्या. दोन्ही गोष्टी नेहमी लक्षात राहतात, सुख आणि शांती. इथे दुःख आणि अशांती आहे, तेव्हाच तर बोलवतात. बाबाच येऊन सृष्टीचक्राचे संपूर्ण रहस्य मुलांना समजावून सांगतात. मुले समजतात, आता भक्ती मार्ग संपणार आहे. कलियुगाचा अंत, अर्थात भक्ती खाली उतरत येते. भक्ती खाली उतरत येते म्हणजेच भक्ती करत असताना सुद्धा दुःख, कष्ट, त्रास आणि संस्कारांचं पतन घडत असतं. म्हणजेच कलियुगाचा अंत, अर्थात भक्ती खाली उतरत येते. ज्ञानाद्वारे तुमची चढती कला होत असते. तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त करता. परत हळूहळू मग त्या प्रारब्धाचे सुख कमी होत जाते. हे चक्र आहे. भारतामध्ये जितकी भक्ती केली जाते तितकी इतर कुठेही नाही. अर्धा कल्प भक्ती चालते जेव्हापासून द्वापर युग सुरू होते आणि इतर धर्म स्थापन होण्यास सुद्धा सुरुवात होते, तेव्हापासून भक्ती सुरू होते. भक्ती देखील सुरुवातीला खूप चांगली असते. जसे स्वर्ग सुरुवातीला खूप चांगला असतो, नंतर मग हळूहळू कला कमी होत जातात. भक्ती सुरू होते तेव्हा सर्वप्रथम शिवची भक्ती सुरू करतात. त्याच्यामुळे शिवचेच पुजारी बनतात. कधी बनले आपण शिवचे पुजारी, आठवते का? हांजी, द्वापर युगामध्ये राजा विक्रमादित्य जी के द्वारा ब्रह्माचीच आत्माच्या द्वारे प्रथम आपल्यापेक्षा उच्च कोणीतरी आहे या भावनेमध्ये परमपिता परमात्मांच्या शिवलिंगाची स्थापना सोमनाथच्या रूपामध्ये झाले. ते पण इतकं सुंदर की हिरे आणि सोन्याचं ते शिवलिंग बनवलं गेलं. त्याच्यामुळे बाबा म्हणतात, आता तुम्ही जाणता की काय जाणलं आहे की हे देखील तुम्ही मुलेच जाणता की बाबा जे सर्वांना आणि आम्हाला भारताला खास सद्गती देतात, सर्वांचा स्वर्गाचा मालिक आम्हाला बनवतात, हे तुम्ही जाणता. तेच दूर देशाचे प्रवासी बाबा आहेत. बाबा काय आहे? दूर देशाचा प्रवासी म्हणजे मुसाफिर. आम्हा मुलांना पुन्हा स्वर्गाची बादशाही देण्याकरिता बाबा आलेले आहेत. वारसा देखील किती जबरदस्त मिळतो. परंतु एकही गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही की भारतामध्ये किती भक्ती करतात आणि किती मंदिर आहेत. भारत खंडामध्ये तर असंख्य मंदिरं आहेत. आता तुम्ही जाणता ही कोणाची मंदिरे आहेत इतके? कुठे गेले हे सगळे? बाबा काय म्हणतायत? आता तुम्ही जाणता ही कोणाची मंदिरे आहेत? कुणाची आहेत ही मंदिरे सगळी? बाबांची आणि आपली पण आहेत ना खूप. आपण सगळ्यांचीच मंदिर आहेत ना. हनुमान, गणेश, लक्ष्मी, महालक्ष्मी, कुठल्याही देवी देवताचं नाव घ्या, ते आपल्याच चारो सब्जेक्ट कुठलं ना कुठलं प्रतीक बनवलेलं आहे. ठीक आहे. तर बाबा म्हणतात, आता तुम्ही जाणता की कोणाची मंदिरे आहेत ही? असंख्य मंदिरं आहेत. सर्वप्रथम तर शिवबाबांचे मंदिर बनते, नंतर मग देवतांची बनतात. समजलं ना आता काय म्हणाले बाबा? देवता कोण होतं? हांजी, खूपच छान. म्हणजे सगळेच पुण्य कमवत आहेत कानाद्वारे अतिशय एकाग्रतेने अमृत पिण्यामध्ये. खूप छान, खूप छान. थँक्यू बाबा, थँक्यू ड्रामा. सगळे नंबर 1 बच्चे आहेत इथे नागझरीमध्ये. वाह, क्या बात आहे. तो बाबा सांगतात की मुलांनो, भारतामध्ये किती भक्ती करतात, किती मंदिरं आहेत. भारत खंडामध्ये तर असंख्य मंदिरे. आता तुम्ही जाणता कोणाची ही इतकी मंदिरं आहेत? सर्वप्रथम तर शिवबाबांची आणि नंतर देवतांची बनवतात. ती मंदिरे देखील तुमच्या समोर उभी आहेत. एका बाजूला शिवबाबांची पूजा करत राहतात, दुसऱ्या बाजूला शिवबाबा तुम्हाला पूज्य बनवत आहेत. किती कमालाची गोष्ट आहे.
एका बाजूला अजून पूजा चालू आहे तुमच्या जडमूर्तीची आणि दुसऱ्या बाजूला साक्षात तुम्ही चैतन्य देवता बनत आहात. तुम्ही इथे पूज्य देवता बनण्याकरता आले आहात, इथे अभ्यास करत आहात. जे पण देवताचे पुजारी आहेत वास्तविक ते देखील इथे येऊन ब्राह्मण बनतील. हळूहळू वृद्धी होत जाईल. सर्वजण एकत्र तर शिकू शकणार नाहीत, वेळ लागतो ना. कल्पापूर्वी देखील जे शिकले असतील तेच पुन्हा येऊन शिकतील. एकमेकांना शिकवत राहायचं आहे, एकमेकांना पुढे घ्यायचं आहे, शुभ भावना शुभकामना द्यायची आहे. सर्वांना बाबा आणि सृष्टीच्या आधीमध्ये अंताचे नॉलेजसुद्धा ऐकवायचं आहे, ज्याच्यामुळे मनुष्य स्वर्गाचे मालिक बनू शकतात. तर येऊन समजून घ्या. तुम्ही मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की हे नाटक कसे फिरते. कहाणी काही लाखो वर्षे तरी सांगू शकत नाही. तुम्ही जाणता हे लाखो वर्षाचा खेळ नाही आहे. 5000 वर्षापूर्वी काय होते, कोणाचे राज्य होते भारतामध्ये, आम्हा पूज्य देवी देवतांचे राज्य होते. लाखो वर्षाची गोष्ट नाही आहे. हां, आता तुम्हाला आठवण येते ना की 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये आम्हा पूज्य देवी देवतांचे राज्य होते. आठवले ना मुलांनो? आपण पूज्य होतो. काय म्हणतायत बाबा? तर मनामधून आलं पाहिजे, हृदयामधून, अंतरात्म्यामधून. हांजी बाबा, मीच आहे ती. हांजी बाबा. तर बाबा म्हणतात आम्ही पूज्य देवी देवता राज्य करत होतो भारतामध्ये. आठवले ना? तर आतमधून आलं पाहिजे, हांजी बाबा आठवले ना? आपण पूज्य होतो, मग पुजारी बनलो. यापूर्वी हे माहीतच नव्हते की आपणच पूज्य देवता होतो. आणि मग आपणच 84 जन्म घेतले. 84 जन्माची कहाणी लक्ष्मीनारायणाची आहे. तुम्ही आपल्या 84 जन्माची कहाणीच ऐकवता. तुम्ही आपल्या 84 जन्माची कहाणी ऐकवता. त्यांना दुनियातील लोकांना तर त्याची कहाणी आत्मचरित्र लिहिण्यासाठी खूप वेळ लागतो. तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये 84 जन्माची कथा सांगू शकता. तर एकच जन्माची कहाणी लिहितात ना. बालपणी काय काय केले ते देखील आपली कहाणी सांगतात. आपण 84चे चक्र कसे फिरतो ही गोष्ट तर एकाचीच नाही आहे. पूर्ण स्वर्गामध्ये जेवढे राज्य करतात त्यांच्यासाठी आहे. भरपूर ब्राह्मण आहेत. तुम्हीच या चक्राला जाणता. या चक्राला जाणल्याने तुम्ही राजा राणी बनता स्वर्गामध्ये आणि मग इतरांना देखील बनवता. भक्ती देखील भारतवासी सारखी इतकी भक्ती कुठेही केली जात नाही. आणि जे काही मठपंथ धर्म इत्यादी आहेत ते आपल्याला आपल्या भक्तीच्या वेळी स्थापन होतात. जेव्हा तुम्ही द्वापरयुगामध्ये भक्ती सुरू करता तेव्हा दुसरे धर्म मठपंथही स्थापन होतात. सर्वात पहिले आपले फुलाचे झाडे किती छोटे होते. म्हणजे बाबा म्हणतात ब्राह्मण परिवार पहिला किती छोटा होता. सर्वात पहिले आपले फुलाचे झाड किती छोटं होतं. रुवानी गार्डन होते. तुम्ही चैतन्य फूल होता. याला म्हटलं जाते फुलाचा बगीचा. नंतर मग तोच काट्यांचा बगीचा बनतो. म्हणजे काय होतं? पतित बनता, तमोप्रधान बनता. म्हणजे काटे बनले फुलापासून. यावेळी सर्व काटे बनले आहेत. मग काट्यापासून फक्त फूल कसे बनायचे ते फक्त बाबाच बसून समजावून सांगतात. एकमेकांना दुःख देणे म्हणजे काटा लावणे आहे ना. स्टुडंट लाईफ इज अ बेस्ट. काय म्हणतात बाबा? स्टुडंट लाईफ इज अ बेस्ट म्हणजे विद्यार्थी जीवन हे सर्वोत्तम जीवन आहे ना. असे म्हटले जाते स्टुडंट लाईफ इज अ बेस्ट बिकॉज बघा आता आपण शाळेत जात होतो तेव्हा किती चांगलं होतं. काही चिंता होती का हो? संध्याकाळी काय करायचं, सकाळी काय करायचं, घरात काय झालं, म्हशीचं काय झालं, दुधाचं काय झालं, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, आपल्याला काय घेणं देणं नाही. बिस्तारा उचलला, निघून गेलं, आलं, खाल्लं, झोपलं, मज्जाच मज्जा. आई वडील सगळे बघताय, घरातली मंडळी. सो आपल्याला शिक्षण करत असताना विद्यार्थी लाईफ किती सुंदर आणि सुखकारक होते. उदड्या मारायच्या पाहिजे तेवढ्या. आईनं बिईनं कुणी बघितलं तेवढ्यापुरतं कामाला झोपायचं. परत मोकळीक भेटली की उड्याच. शाळेत उड्या, घरी उड्या, गार्डनात उड्या. किती सुंदर होतं आपलं बालपण आणि स्टुडंट लाईफ.
तर बाबा आठवण करून देत आहेत. बाबा म्हणतात आत्तासुद्धा तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये आहात. ती होती लौकिक पढाई, ही आहे अलौकिक पढाई. ती होती एक जन्मासाठी कुठलं तरी पद प्राप्ती करण्यासाठी पढाई, डॉक्टर बना, काहीतरी बना. परंतु ही आहे जन्मोजन्मासाठी सद्गतीची पढाई. परंतु स्टुडंट तर आहात ना तुम्ही, विद्यार्थी आहात ना. तर आई वडील, बाबा ब्रह्मा बसलेले आणि परमपिता बाप बसलेला आहे. ड्रामा पण माच बनवून बसलेली आहे, मम्मा पण माच आहे, परमात्मा पण माच आहे. तर तुम्ही किती आनंदात राहायला पाहिजे. बाप दादाला सगळी जिम्मेदारी द्यायची, बिकॉज आपण तर स्टुडंट आहोत. बाबा बसलेला आहे तर बाबाला सांगायचं घे बाबा तुझं तू सगळं, मी तर स्टुडंट आहे, मी तर शिकत आहे, तर काय ओझं असेल ते तू घे आता सगळं. म्हणून बाबा म्हणतात स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. विद्यार्थी जीवन हे सर्वोत्तम जीवन आहे असं म्हटलं जाते ना. ते खूप उत्तम जीवन असते. कुठलं? विद्यार्थी. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. सो बाबा म्हणतात तुम्ही आता सगळे स्टुडंट आहात ना, तर कशाला बोज घेता कुठल्याही प्रकारचं, मला देऊन टाका ना. पण एवढं सोपं आहे का हो बाबा? हा हा हा, खूपच मज्जा आहे बाबा. बाबा आत्ता कधी कधी कळतं बाबा का म्हणतो. मेहनत आहे बाळानो, माशीचं घर नाही आहे. ते वाक्य वाचताना काय कळत नव्हतं बाबा असं काय म्हणतो, मेहनत आहे. पण आता कळतं बाबा. जसं जसं पुढं जाऊ तसं अगं ग ग ग ग ग काय बोलायचं काम नाही बाबा. नुसतं आ म्हणलं की सगळी बाराखडीच बाहेर निघते. नुसतं अ म्हणलं तरी समोरचा म्हणतोय तू पूर्ण बाराखडीच बोलला माझ्यासमोर, झालं कल्याणच. अरे बापरे, सावध राहा सगळ्यांनी. माया जितके महारथी म्हणाल तितकी माया कडी होऊन येत आहे. अच्छा, पुढे. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. विद्यार्थी जीवन हे सर्वोत्तम जीवन आहे असं म्हटले जाते. ते खूप उत्तम जीवन असते. मुली खूप आनंदाने शिकत राहतात ना. हा बाबा, शिकत राहतो. लग्न झालं आणि एकमेकांना आमचं तर लग्न तुमच्यावर झालंय बाबा. आता काय काटा पिटा काय नाही. लगन लग गई मेरी प्रभु से, प्रभु तू ही मेरा परमपिता परमेश्वर है, तो तू देगा अभी लगन बिगन तेरे साथ लग गई है. हाँ, तो बाबा कहते बच्चे मुले खूप आनंदात शिकत राहतात, परंतु लग्न झाले आणि एकमेकांना काटा लावणे सुरू केले. आता आपला पती परमेश्वर आहे बाबा, त्यामुळे आपलं लग्न त्याच्यावर झाले, त्यामुळे आपल्याला काय काटा बिटा लागू दे नाही तर काय. पण आज आपण म्हणलो असेल, पण ते पसरला असेल पूर्ण बाराखडी म्हणली असेल. बसरू द्या, बाबा बसलाय. ड्रामाचा खेळ कल्याणकारी आहे, एक जन्माचा खेळ नाही आहे. तर रेसच जन्माचं चुकतं होणं सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक जन्मात काहीतरी कुठल्या तरी सगळ्या आत्म्यांच्यावर आपण काहीतरी करून आलेलं आहे, ते भोगल्याशिवाय इथून सुटका नाही आहे. म्हणजे ह्या मार्गावरती आपण भरारी घेऊ शकत नाही. कुठल्याही रूपाने माया येणार, निंदेच्या रूपाने येईल, कशाच्याही रूपाने येईल, काही सांगू शकत नाही. अतिशय प्रेम करणारं व्यक्ती कधी पार्टी बदलेल काही सांगू शकत नाही. मोठी परीक्षा आहे. तर सावधान. अमृतवेला मिस करू नका. दिवसभरामध्ये सोमानाचा अभ्यास मिस करू नका. सोमान कुठला तरी घ्या, नाही तर माया रावण अटॅक करून केलेली जमापुंजीला मस्त लिकेज लागत असते. तर बाबा सांगतात मुलांनो, सतयुगामध्ये कोणीही कोणाला काटा लावत नाही. ते मात्र लग्न झालं आणि एकमेकांना काटा लावणे सुरू केले. सतयुगामध्ये कोणताही काटा लावत नाहीत. आता तुम्ही पुन्हा फूल बनत आहात. काय बनत आहे आपण? फूल. जी, तुम्ही जाणता भारत स्वर्ग होता तेव्हा किती अपार सुख होते. सोन्याच्या खाणी होत्या, आता त्या रिकाम्या झाल्या आहेत. नंतर तिथे मग तुम्हाला भरपूर सोने मिळेल. भारतामध्ये सोने, हिरे, माणिकांच्या खाणी होत्या. त्या काळात अमेरिका इत्यादी काही देश नसतात. बॉम्बेसुद्धा नसते. वंडर आहे ना. बाबा काय म्हणतात, तुम्ही जेव्हा देवी देवता असतात तेव्हा या धर्तीवरती ते बॉम्बेची जमीन आहे ना, मुंबईची जमीनसुद्धा नसते, कारण ती सागराच्या आतमध्ये असते. ती सागराची जमीन आहे. मुंबई पूर्ण कशावर बसलेली आहे? सागरावरती बसवली ना तिला. खाडी भरून 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 बिल्डिंग बांधले ते, नाही का. त्यामुळे बॉम्बे गेट ऑफ इंडिया कुठे? मुंबईत आहे ना. तो बाबा कहते बच्चे काय सांगत होते बाबा, की आपलं सतयुगामध्ये एकतर काटा लागत नाही, सोन्याच्या खाणी भरपूर, हिरे, माणिक, मोती खाणी होत्या. त्या काळामध्ये अमेरिका इत्यादी कुठलेही देश नव्हते. बॉम्बेसुद्धा नसते. किती वंडर आहे कलियुगाच्या. बाबा काय म्हणतात, किती मोठं आश्चर्य आहे ना हे कलियुगाच्या कारण देवी देवतांचे जे आहेत ना महल, ते गोड्या नदींच्या किनारे आहेत ना, जमुना. तर नदी, सागर काय गोड आहे का? खारट आहे ना तो.
आणि देवी देवतांचे महल तर गोड्या नदीच्या किनारे जमुनेचे असं. तर मग त्यामुळे तिकडे बॉम्बेची जमिनीची तेव्हा गरज नसते, त्यामुळे ती पाण्याच्या खाली असणार आहे. बाबा म्हणतात किती आश्चर्याच्या गोष्टी आहेत ना. कलियुगाच्या अंताला कुठेही सोने दिसतच नाही आहे. आता कलियुगाच्या अंताला कुठेही सोनं दिसतसुद्धा नाही. आता तर बाबा अजूनच कमाल झाली. ही मुरली आहे 60 वर्षापूर्वीची. आता तर काय सोन्याचं काय खरंच नाही. हिऱ्याला कोणी विचारलं ना, सोन्याला अचानकच मार्केट वाढलं यावर्षी, तर कमालच झाली. कलियुगाच्या अंताला कुठेही सोनं दिसतसुद्धा नाही. आता पुन्हा सतयुगाच्या सुरुवातीला सोन्याच्या खाणी इतक्या भरपूर होतात की सोन्याचे महल बनवले जातात. किती आश्चर्य आहे ना. जिथे खाणीमधून किती प्रचंड प्रमाणात सोनं काढतात, जसे इथे मातीच्या विटा बनवतात ना, तसं तिथे सोन्याच्या विटा बनवतात. माया मचिंदरचा खेळ दाखवतात ना, त्याच्यामध्ये दाखवतात. तो ध्यानामध्ये त्यांनी पाहिलं, इथे तर सोनंचं सोनं आहे. खरोखर सतयुगामध्ये सोनं असेल. इथे तर बघा मातीच्या विटासुद्धा मिळत नाही आहेत. इथे जितक्या किमतीत विटा मिळतात तितक्या अरे काय झाले, तिथेच अडकली वाणी. तिथे सोन्याच्या विटा मोफत मिळतात. रात्रंदिवसाचा फरक आहे ना. बाबा काय म्हणतात, इथे मातीच्या सुद्धा विटा विकत घ्यायला माणसाकडे कुठे कुठे पैसा नाही आहे, आणि तिथे सोन्याच्या सुद्धा विटा मोफत मिळतात. इतकं सोनं तिथे असतं सतयुगामध्ये. रात्रंदिवसाचा फरक झाला ना. तर मग नवीन दुनियामध्ये उच्च पद प्राप्ती करणाऱ्यांचा पुरुषार्थ का करू नये. काय म्हणाले बाबा शेवटी आता सगळी कहाणी ऐकून. अशी जर दुनिया येणार असेल तर उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ आपण का म्हणून करू नये. सगळं बाबांनी व्यवस्था दिली, शरीर नीट धडधाकड दिले, सगळं दिले, तर आपण बाबा म्हणतायत उच्च पद पाण्याचा पुरुषार्थ का करू नये. जरूर केला पाहिजे. जी बाबा, इथे मोहाच्या जाळ्यात कशाला अडकून घ्यायचं स्वतःला. काय म्हणतायत बाबा आज. हां बाबा प्रेमाने बोलतायत. इथे मोहाच्या जाळ्यात कशाला अडकून घ्यावे. बाबा म्हणतात जुन्या नात्यांच्या मध्ये, आत्ता बघा मेन पॉईंट आला, आता घाबरू नका, हसायला येईल सगळ्यांना. नाही, बाबा म्हणतात जुन्या नात्यामध्ये तुम्ही किती दुःख सहन करता. कसं कळतंय बघा बापाला काय पोरासनी त्रास आहे ते. जुन्या नात्यामध्ये तुम्ही किती दुःख सहन करता. बाबा असे म्हणत नाहीत की कर्तव्य कर्म सोडून द्या, फक्त बुद्धियोग माझ्याबरोबर लावा ना. जे नाती तुम्हाला दुःखच देत आहे त्यांच्याबरोबर का तुमची बुद्धी लागलेली आहे, ते दुःखच देत राहणार ना. जुन्या नात्यामध्ये तुम्ही किती दुःख सहन करता. बाबा असे म्हणत नाहीत की कामधाम कर्तव्य कर्म सोडा, परंतु बुद्धियोग एक बाबासोबत लावा तर तुम्ही विश्वाचे मालिक बनाल. किती मोठी प्राप्ती. तरी दुःख देणाऱ्याच नात्यांच्या मध्ये बुद्धी का जाते. मन मनाभव अर्थच आहे ना. काय मन मनाभवचा अर्थ. माझी आठवण करा, मन माझ्यामध्ये लावा, आणि विष्णू चतुर्भुजाची अर्थात विष्णुपुरीची सुद्धा आठवण करा. कुठे आहे बाई विष्णुपुरी. जी सतयुगालाच विष्णुपुरी म्हणतात. मूळ आहेच एक शब्द. भक्ती मार्गामध्ये तर खूप उचापती आहेत. तुम्ही आता सर्व आत्मे एक माशूक परमपिता परमात्माचे आशिक आहात ना. ते तुम्हा सर्वांना सुखधामाचे मालिक बनवत आहेत. सर्व आत्मे त्यांची आठवण करतात. तुम्ही एकदम रुहानी माशूक, रुहानी आशिक बनता. बाकी तर सर्व माशूक देहिक आशिक माशूक आहेत. आता बेहदच्या आशिकांना बेहदचे माशूक येऊन भेटले आहेत. त्यांना म्हणतात देखील या या या. तुम्ही सगळ्यांना म्हणता या या, स्वर्गाचा वारसा घ्या, येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा. मला सगळ्यांनी बोलवलं. काय बोलवलं आपण बाबासनी हो. हां या बाबा या, आम्हाला येऊन पतितापासून पावन बनवा. त्या एकालाच बोलवतात का. तुम्ही जाणता आपली आत्मा पतित बनली आहे म्हणून बोलवतात ना. पतित पावन या. कुंभमेळा भरतो, तिथे कित्येक जण तिथे जाऊन गंगा स्नान करतात. फायदा काहीच नाही. कोणीही पावन बनतच नाही आहे किती स्नान केलं तरी. आता बाबा येऊन ज्ञानवर्षा करत आहेत. ही खरी ज्ञानगंगा आहे.
आता बाबा येऊन तुमच्यावरती ज्ञानाची वर्षा करत आहे, तुमच्यावरती ज्ञानाची वर्षा होत आहे ना, ज्याच्यामुळे मग काट्याचे जंगल फुलाचा बगीचा बनतो. तुम्ही जाणता आपले जेव्हा राज्य असेल तेव्हा तिथे कोणीही पतीत असणार नाही. साऱ्या विश्वावर ज्ञान वर्षा होते. बाबा काय म्हणाले आता? तुम्ही जाणता. काय जाणता? जेव्हा तुमचं राज्य असेल तेव्हा तिथे कोणीही पतीत असणार नाही. म्हणजे आता जर आपल्यामध्ये जर विकाराचा अंश वगैरे राहिला तर समजायचं आपण सतयुगामध्ये एंट्री करणार नाही. आणि कुठल्याही शनीला शरीर सुटलं आणि संस्कार जर आपल्याबरोबर गेले अधुरे गुण आणि शक्तीचे संस्कार नाही गेले तर आपण द्वापारशिवाय जन्म घेऊ शकत नाही. म्हणून बाबा काय म्हणतात, तुम्ही जाणता आपले जेव्हा राज्य असेल तेव्हा तिथे कोणीही पतीत असणारच नाही. साऱ्या विश्वावर ज्ञान वर्षा होते, सर्व काही हिरवेगार होते, हिरे माणिकांच्या नवीन खाणी तयार होतात. आता तुम्हा मुलांना किती आनंदित राहिलं पाहिजे की आम्ही किती उच्च बनत आहोत. सम्मुख पाहता बेहदचे बाबा बसून समजावून सांगत आहेत, तुम्ही माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. भले तुम्ही कुठेही बसा, स्नान करा, बुद्धीमध्ये बाबा बाबा आठवणीत राहावा. तेव्हा तर आठवण करण्यासाठी वेळ मिळतो ना. कुठे बसलेला असता, स्नान करता तर बुद्धी तर मोकळीच असते, मन पण मोकळंच असतं. तर बाबा 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 अशी आठवण करत राहावा. बाबांची जितकी आठवण कराल तितकी कमाई आहे. आठवणीनेच कमाई होते. असे कधी ऐकले आहे का की आठवणीने कमाई होते? नाही. पण इथे मात्र आहे. किती मोठी कमाई आहे जी कुणीही देऊ शकत नाही तुम्हाला. दिली का बाबा देतात ती कुणी दिली का आपल्याला? किती गुरुगोसाई आपण केले असतील पण अशी कमाई आपल्याला कुणी दिलेली नाही आहे. किती मोठी कमाई आहे. तर उठता बसता काल पण सांगितलेलं बाबांनी, चलते चलते याद करो. तर बाबा म्हणतात तेव्हा तर आठवण करण्यासाठी किती वेळ मिळतो. बाबा म्हणतात किती मोठी कमाई आहे, किती मोठी कमाई. तुम्ही विष्णुपुरीचे मालिक बनाल. तुम्ही जाणता आत्म्यांचे पिता निराकार आहात. त्यांनी या शरीराचा आधार घेतला आहे. भागीरथचं देखील वर्णन आहे. भागीरथ रथ, ज्या रथावरती परमपिता परमात्मा सवार होतात. आत्म्याचा रथ, कारण आत्माचा रथ म्हणजे गर्भ जेव्हा तयार होतो तर ताबडतोब आत्मा येऊन त्यात प्रवेश करते. बाबांना तर या रथामध्ये, ब्रह्माच्या रथामध्ये येऊन फक्त नॉलेज द्यायचं आहे. यांच्या देखील अनेक जन्मातील अंतिम जन्मामध्ये जेव्हा वानप्रस्थ अवस्था असते तेव्हा बाबा सांगतात मी येऊन त्यांच्यामध्ये प्रवेश करतो अथवा या रथामध्ये विराजमान होतो. बाकी कोणी त्या घोडा गाडीच्या रथाची गोष्ट नाही. आता तुम्हाला हे ज्ञान मिळालं आहे. बाबा सम्मुख बसून तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. मुलांनो, तुम्हाला तर खूप आनंद झाला पाहिजे. आपण किती मोठं बनत आहोत. ICSची परीक्षा अभ्यास करतात तेव्हा खूप अभिमान वाटत असतो. ती सर्वात मोठी परीक्षा असते. तुमची देखील हे शिक्षण आहे, किती मोठं आहे. ही भगवंताची पाठशाला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की भगवंत कोण आहे? काय म्हणाले बाबा? काय प्रश्न निर्माण झाला बाबांना? बाबा म्हणतात प्रश्न असा निर्माण होतो की भगवंत कोण आहे? सगळ्यात मोठे आणि सोपं काम भगवंत अतिशय सोप्यापणाने भगवंत आपल्याला विश्वाचा मालिक बनवतो. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे भगवंत कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो. ते श्रीकृष्ण भगवंत आहेत की शिवबाबा हे मात्र माहीत नाही. आता कोण आहे? श्रीकृष्ण आहे का भगवंत? सांगा. श्रीकृष्ण कोण आहे मग? शिवबाबा श्रीकृष्ण विश्वाचा पहिला राजकुमार. त्यांच्या चरण लागल्यानंतरच या धर्तीवरून कलियुगाचा पूर्ण दुःखाचा पूर्ण विनाश होतो, स्वर्गाची सुरुवात होते. आणि ते जेव्हा राजगद्दीवरती बसतात, कृष्णाचे आत्मा जेव्हा मॅच्युअर होते, त्यांचं स्वयंवर होतं. राजकारभार सांभाळणे इतके ते मोठे होतात, युवा होतात, तेव्हा त्यांचं नाव नारायण पडतं. लक्ष्मीनारायणाचं स्वयंवर होतं राधाकृष्णाचं. आणि त्यांचं स्वयंवर झाल्यानंतर ते गादीवरती बसतात आणि प्रॉपर सतयुगाला सुरुवात होते. तर बाबा म्हणतात मुलांनो, राज्य करणारा तरी असायला पाहिजे की ना. राज्य द्यायचं कोणाच्या हातात असं आहे ना.
तर बाबा म्हणतात, बाबा सम्मुख बसून तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत, तुम्हाला तर खूप आनंद झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ICSची परीक्षा अभ्यास करतात तेव्हा खूप अभिमान वाटतो त्यांना की आम्ही ह्या परीक्षेसाठी अभ्यास करतो, तर तुमचा तर किती मोठा अभ्यास आहे, विश्वाचे मालक बनणार तुम्ही, तर किती आनंद झाला पाहिजे. जी बाबा, आनंदच गायब होतो आमचा, कुठेतरी जातो हिसाब किताबाला की गाडी गुल होऊन जाते. तर बाबा म्हणतात, मुलांनो, ती सर्वात मोठी परीक्षा असते, तर किती आनंद होतो त्या लोकांना, तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे की आम्हाला भगवंत भेटला आहे आणि तो सत्ययुगाचा महाराजा आपल्याला मालिक बनवत आहोत. परंतु आता प्रश्न पडतो की हा भगवंत कोण आहे? श्रीकृष्ण भगवंत आहे की शिवबाबा? सर्वांचा भगवान कोण आहे? सर्वांचा भगवान त्या एका निराकार व्यतिरिक्त, निराकार शिवपरमपिता व्यतिरिक्त कोणीच असू शकत नाही. काय म्हणाले बाबा? प्रश्न स्वतःच विचारले, उत्तरही स्वतःच दिलं. बाबा म्हणतात, सर्वांचा भगवंत त्या एका निराकार परमात्मा व्यतिरिक्त कोणीच असू शकत नाही. श्रीकृष्ण सगळ्यांचा भगवान पिता नाहीये. तो नेक्स्ट भगवंताच्या नंतर कुणाचा नंबर असेल या धर्तीवरती श्रेष्ठमध्ये, तो आहे श्रीकृष्ण. बाबा म्हणतात, कारण सगळेच काही श्रीकृष्णाला मानणार नाहीत ना दुनियेमध्ये. आत्ता सर्व आत्म्यांचे पिता तर निराकार परमपिता परमात्मा आहेत, ते भगवंत आहेत, श्रीकृष्ण नाही. म्हणजेच इंग्लिशमध्ये कळतं की श्रीकृष्णाला म्हणतात लॉर्ड श्रीकृष्णा, और भगवंताला म्हणतात गॉड. गॉड इज वन, गॉड इज लाइट, गॉड इज ऑलमाइटी, गॉड इज लिबरेटर, और गॉड इज सब कुछ. बट लॉर्ड कृष्णा, लॉर्ड रामा, लॉर्ड हनुमाना, तो देवी देवतांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये? लॉर्ड. तो श्रीकृष्ण सगळ्यांचा पिता होऊ शकत नाहीये ना. तर सर्व आत्म्यांचे पिता निराकार परमपिता आहेत, ते सदैव परमधाममध्ये राहतात. मुलांना स्वर्गाचा मालिक बनविण्याकरता ते एकदाच येतात. तुम्ही जाणता तो तेच बाबा कल्पकल्प येऊन आपल्याला रंकापासून राव बनवतात. आज बाबांनी काय म्हटलं आपल्याला? रंकापासून राव बनवतात. भारत आता रंक म्हणजे गरीब आहे ना. मग दुसऱ्या जन्मामध्ये काय बनायचं आहे? तुम्हाला सर्व साक्षात्कार झाले आहेत. विनाशाचा देखील साक्षात्कार तुम्ही केला आहे, स्थापनेचा देखील केला आहे. भगवान वाच, मी तुम्हाला राजाचाही राजा बनवतो. खूप दानपुण्य केल्याने कोणाला तरी अल्पकाळासाठी सुख मिळते. राजाच्या घरी जन्म येऊन मग लगेच मरून सुद्धा जातात. कोणी गर्भामध्ये सुद्धा मरतात, कोणी लुळे पांगडे कोणी बनतात. जसे कर्म करतात तसे पद प्राप्त करतात. आता तुम्हाला तर राजाचे राजा बनवतात भगवंत, तर किती आनंद झाला पाहिजे. आता तुम्हाला तर राजाचाही राजा बनवतात. तुम्ही म्हणता बाबा आम्ही बलिहार जाणार, तुम्ही या तरी. म्हणजे आपण भक्तीमध्ये खूप प्रार्थना केल्यात, आपण भले आता विसरलेलो आहे, पण बाबा म्हणतात तुम्ही खूप प्रार्थना केल्या माझ्यासाठी की तुम्ही या तरी भगवंत. मग बघा तुमच्यावरती आम्ही कसं वारी जाऊ. मतलब वारी म्हणजे एकदम तन मन धन के लग जाओ आपके साथ, ऐसे. वारी मतलब जैसे बळी चढ़ाते हैं ना बकरे को, मर जाऊँ मैं आपके सामने देहाभिमान से, पुराने संस्कारों से, ऐसे. तर बाबा म्हणतात, तुम्ही म्हणता बाबा आम्ही तर बलिहार जाणार, तुम्ही या तरी. तर जरूर राजाई देखील तुम्ही प्राप्त कराल ना. भारताला महादानी खंड म्हटलं जाते. इथे दानपुण्य खूप करतात. ते मग भक्ती मार्गामध्ये सुरू होते दानपुण्याची प्रथा. आता बाबा तुम्हाला 21 जन्मासाठी दान देत आहेत बादशाही. आता तुम्ही बाबांच्यावर बलिहार जाता, म्हणजे तन्मन धन सर्व काही दिले आहे बाबांना. आता बाबा सांगत आहेत, मुलांनो ट्रस्टी घेऊन सांभाळा तुम्ही. तुमच्याकडे जे काय आहे शरीरापासून ते सगळं काही तन्मन धन हे सगळं बाबांचं आहे. पण तुम्हाला बाबा तुमच्याकडे देत आहेत की हे तुम्ही ट्रस्टी बनवून सांभाळा. आहे बाबांचं, हे भान नेहमी असू द्या. फक्त तुम्हाला सांभाळायला केयर टेकर बाबा ने बनाई, याद रखो हमेशा. संभालो आप ही, ट्रस्टी होकर संभाळना. आपले घरदार सांभाळा. सर्व काही सी बाबांचे आहे. बाबा मी तुमचा आहे, तुमचीच आठवण करतो, मनापासून अर्पण करतात. बाबा म्हणतात भले आलिशान बंगल्यामध्ये तुम्ही राहा, हिंडा फिरा, एन्जॉय करा, आनंदसुद्धा साजरा करा, परंतु फक्त माझी आठवण करा, तर तुम्ही खूप आनंदामध्ये राहाल. तुम्ही विश्वाचे मालिक होता, आता पुन्हा तुम्ही पुरुषार्थ करून तसे बनत आहात.
बाबा समजावून सांगत आहेत, गोड गोड मुलांनो, या योगबळाच्या द्वारेच तुम्ही विक्रमाजीत बनाल. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही विश्वाचे मालिक बनता. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही बोलिया आप अभी सभी. जी, धारणासाठी मुख्य सार. मी रोज़ बोलतो, मीठे प्यारे बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. हम है सद्बुद्धि से, आत्माभिमानी स्थिति से सच्चे गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा. राजाई पद प्राप्त करण्यासाठी बाबावर पूर्णतः बलिहार जायचं आहे. तन मन धन सर्व समर्पण करून ट्रस्टी होऊन राहायचं आहे. विक्रमजीत बनण्याचा पुरुषार्थ सुद्धा करायचा आहे. आठवणीमध्ये कमाई आहे, म्हणून निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. असे रुहानी फूल बनायचं आहे, जेणेकरून फुलांच्या दुनियेचे अधिकारी बनाल. आता आपल्यामध्ये कोणताही काटा म्हणजे विकार राहू नये याचाही पुरुषार्थ करायचा आहे. वरदान. एका बाबांच्या मध्ये साऱ्या संसाराचा अनुभव करणारे बेहदचे वैरागी भव. बाप दादा, मुझे लाडले फरिश्ते के सामने आ जाते हैं, सद्गुरु के रूप में मेरे सिर पे हाथ रखते हैं और मुझे वरदान देते हैं. एक बाबांच्या मध्ये साऱ्या संसाराचा अनुभव करणारे बेहदचे वैरागी भव. जी, वरदानाचा विस्तार. बेहदचे वैरागी तेच बनू शकतात जे बाबांनाच आपला संसार समजतात. ज्यांचा बाबाचा संसार आहे ते आपल्या संसारामध्येच राहतील ना, क्या दुसऱ्यांच्याकडे जातील? तर बाबाचा संसार आहे तर माया रावणला कशाला येऊन देता? ज्यांचा बाबाचा संसार आहे ते आपल्या संसारामध्येच राहतील ना, दुसऱ्यामध्ये जाणारच नाहीत. तर आपोआपच किनारा होईल ना रावणापासून दूर व्हाल. संसारामध्ये व्यक्ती आणि वैभव सर्व काही येते. बाबांची जी संपत्ती तीच आपली संपत्ती. याच स्मृतीमध्ये राहिल्याने बेहदचे वैरागी बनाल. कोणालाही बघत असतानाही पाहणार नाही, ते तुम्हाला दिसणारी नाही समोर कोणी काय विकर्म करत आहे, काय करत आहे, काही नाही आहे. तुमचा संसार बाबा आहे, त्यामुळे तुम्हाला समोर काय घडलेलं आहे, कुठे काय घडले तिकडे व्यर्थमध्ये बुद्धी न जाता सगळं काही दिसत असताना सुद्धा तुम्ही साक्षी राहून दिसत असताना सुद्धा दिसणार नाही अशा स्मृतीमध्ये राहिल्यामुळे इतकं तुमची स्थिती उच्च आणि उडने जैसी हो जाएगी. लाइट अवस्था, फरिश्ते की अवस्था हो जाएगी. देखते हुए भी व्यर्थ बातें को नहीं देखेंगे, ना विचार चलाएंगे, ना बात फैलाएंगे. बोधवाक्य. पॉवरफुल स्थितीचा अनुभव करण्याकरिता एकांत आणि रमणीकतेचा बॅलन्स ठेवा. ये अव्यक्त इशारे. ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. जसे किल्ला बांधला जातो ना, ज्यामुळे प्रजा किल्ल्याच्या आतमध्ये सुरक्षित राहील. एका राजासाठी काही खोली बनवत नाहीत, किल्ला बनवतात. तुम्ही देखील सर्व स्वतःसाठी, साथीदारांसाठी, इतर आत्म्यांसाठी सुद्धा ज्वालारूप आठवणीचा किल्ला बांधा ना. इतकी तुमची आठवण प्रबळ असली पाहिजे. ज्वालारूप आठवणीचा किल्ला बांधा. आठवणीच्या शक्तीचा ज्वाला असेल तर प्रत्येक आत्मा सुरक्षिततेचा अनुभव करेल.
ओम शांति, ओम शांति, ओम शांति। मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत कदम गुना शुक्रिया, शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा। ओम शांति। आप लोग साथ में मंथन करना ज्ञान का, अगर इच्छा है तो जिसको शेयर करना है करो। एक दूसरे के पॉइंट सुनने से और भी अभ्यास अच्छा होता है और याद रहता है कि अच्छा वो आत्मा ने ये पॉइंट बताया था आज, तो मुरली याद रहने में मदद होती है। तो समय होगा तो ज़रूर चर्निंग करके जाइए। ओम शांति।